नमस्कार मंडळी, मी छाया वागचोरे डिस्टन्स ट्रॅव्हलरमधून तुमचं स्वागत करते। आणि मी आहे आता सध्या थायलंडमध्ये पटाया सिटीमध्ये। आणि काल आम्ही ह्या हॉटेलमध्ये चेक इन केलेलं। हे आहे पटायामधलं ग्रँड सिट्रस हॉटेल। खूप छान हॉटेल आहे आणि ह्या हॉटेलचा व्हिडिओ मी पुढच्या व्लॉगमध्ये अपलोड करेनच। आणि ही जी समोरची 7 नंबरची बिल्डिंग दिसते तिथे आमचा रूम आहे। आणि आता सकाळचे 9 वाजलेत आणि आम्ही आता ब्रेकफास्ट वगैरे करून जाणार आहोत कोरल आयलंडला। चलो 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 बनाना उभा आहे ना तिकडे। मी आमच्या हॉटेलपासून बसने इथे आलेलो आहे कोरल आयलंडला जायला। आणि इथून पुढे आता आम्हाला स्पीड बोटने जावं लागणार आहे। आणि तिकडे आमच्या कोरल आयलंडला सगळ्या राईड्स होणार आहेत। आणि आता त्यामध्ये आमची पहिली राईड आहे पॅरासेलिंग, नंतर स्कूबा डायव्हिंग आणि नंतर स्पीड बोट आणि बनाना राईड। तर चला मी तुम्हाला पॅकेज पण सांगते काय आहे ते, आम्हाला आता बोटीवर गेल्यावर समजेल। गाइस एक लाइन में आ जाओ, चलो फोटो आने के बाद निकाल लेना। चलो 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 गाइस, आने के बाद बहुत टाइम है अपने पास फोटो निकालने के लिए। कोरल आयलंडला जाण्यासाठी अर्ली मॉर्निंग निघावं लागतं, कारण ज्या पाण्यावरच्या सगळ्या राईड आहेत समुद्रावरच्या त्या 12च्या आतमध्ये कंप्लीट करायला लागतात। आणि ज्या स्पीड बोट आपल्याला घेऊन जातात तिथपर्यंत त्या पण सकाळचेच असतात। त्यामुळे आम्ही आज सकाळच निघालेलो आहे कोरल आयलंडला जायला। इधर से निकाल रहे, चलो इधर अभी खड़े रहते, चलो जाओ। हाँ चलो, किसको किसको ची करना है करो। हा सगळा आमचा थायलंड ट्रिपचा ग्रुप आहे, ज्यांनी आम्ही मुंबई एअरपोर्टवरून परवा चेक इन केले होतं, परवा रात्री। अभी दूसरा बस भी चालू होगा, मैं तो लास्ट में जाऊंगी फिर। तुम्ही थर्ड बस मध्ये होता, तुम्ही तिसऱ्या बस मध्ये होता, बस मध्ये। चलो अरे मेरे को भाग के आना पड़ेगा, अभी इधर से कट कर। अरे अपने बंदे तो पीछे ही अभी तक। हाँ वो भी है, नहीं बस 1 में। अरे ऊपर देखो, ऊपर देखो। हाँ बघितलं बघितलं। ए या लवकर। चलो हा सगळा समोर जो दिसतोय हा थायलंडमधला पटाया सिटीचा समुद्र आहे सगळा। आणि आपण बघू शकता पूर्ण ग्रीन कलरचं वॉटर आहे इकडे। आणि कुठेच तुम्हाला पाण्यामध्ये घाण वगैरे काही दिसत नाही, एकदम क्लीन वॉटर आहे ग्रीन कलरचं। अरे एक दूसरे पाठी आहेत आपले। हां आहेत पाठी। आता आम्हाला सगळ्यांना स्पीड बोटने समुद्रामध्ये घेऊन जाणार। समुद्राच्या मध्ये त्यांच्या मोठ्या मोठ्या बोटी उभ्या असतात आणि त्या मोठ्या बोट जहाजांवरून ते राईड्स करतात। आणि आता आमची पहिली राईड्स आहे पॅरासेलिंग, तर आम्ही त्या पॅरासेलिंगच्या बोटीवर जाणार आहे आता स्पीड बोटने। कितना नंबर है मेरा? वो नंबर गिन रहा है तो खपुन खा
कधी खाली कपून खा. लाईफ जॅकेट पहनो बैठो. ही आमची बोट आहे. इकडे सगळे लाईफ जॅकेट लावलेले आहेत आणि आता आम्ही ह्या बोटीतून जाणार आहे पॅरासेलिंगसाठी. इधर ही बैठना है, इधर ही बैठना है. अभी मजा आएगा. चलो आओ इधर बैग रखती हूँ. इधर देखो सब लोग. पहन के हो क्या सबको. क्या बात कर रहा है. ये सब लोग आए, सब लोग आए. इथे बसताय कोण. नाही तो इथे बसताय ना आपण. हे स्वप्नील तर पकडतील. पडली तर पाचच्या पाचशे. आता आम्ही पॅरासेलिंगच्या बोटवर पोचलेलो आहे, जे समुद्रामध्ये त्यांनी बनवलेलं आहे डेक. आणि तिथून आता आमचं पॅरासेलिंगचं राईड्स होणार आहे. आणि आम्हाला आता इथं सगळ्या इन्स्ट्रक्शन दिल्या जातात आहे. इथे त्यांनी आम्हाला सांगितलं 2500 बातचं त्यांचं पॅकेज आहे आणि त्यामध्ये ते पॅरासेलिंग, अंडर वॉटर वॉक आणि एक बनाना राईड आणि एक स्पीड बोट राईड असे 4 राईड्स होतात. मग आता मी सगळ्या राईड्स करणार आहे, तर मी पूर्ण पॅकेज घेतलं आहे 2500 बातचं. आणि आता पहिली माझी राईड आहे पॅरासेलिंगची. इथे कपडे चेंजिंगसाठी वगैरे रूम्स आहेत, छोटे छोटे केबिन्स. तर आता आमचं चेंज वगैरे करून झालेलं आहे आणि आम्ही आता फर्स्ट राईडसाठी रेडी आहोत सगळेजण. आणि आज इकडे खूपच विंड आहे, त्यामुळे पॅरासेलिंग करणं पण खूप कठीण होतं आहे. तरी पण आम्ही आता सगळेजण करतो आहे पॅरासेलिंग. आणि आता मी रेडी झाले आहे हार्नेक्स आणि लाईफ जॅकेट वगैरे घालून, कारण आता माझा टर्न आहे. हे जे वरून पॅराशूट येणार आहे हे डायरेक्ट हवेतच ते मला घालणार, कारण खाली उतरण्यासाठी खूप विंड आहे, तर पॅराशूट खाली उतरत नाही आहे. तर चला आपण बघूया वरून समुद्र कसा दिसतो ते. आता हे पॅराशूट डायरेक्ट मला घालणार आहेत. चलो गाईज, रेडी फॉर द राईड्स. आता माझं पॅराशूट बऱ्यापैकी वरती आलंय, आपण बघू शकताय खाली समुद्र. आणि माझा कॅमेरा हवा खूप असल्यामुळे खूप हलतोय, मला सारखं त्याला राईट पोझिशनवर करावा लागतोय.
आता पुन्हा जाऊन मला तिथे लँड करायचं आहे, हे जे खाली दिसतंय इथे. आता माझं पॅराशूट एकदम डेकच्या वरती पोचलंय. आता विदिन सेकंडमध्ये माझी लँडिंग होईल. आता आमच्या सगळ्यांचं पॅरासेलिंग करून झालेलं आहे आणि इथून आम्हाला आता स्पीड बोटने पुन्हा दुसऱ्या डेकवर घेऊन चालले आहेत. तो समुद्राच्या अजून आतमध्ये आहे आणि तिकडे आम्ही अंडर वॉटर वॉक करणार आहे आणि त्यामध्ये आम्हाला छान असे रंगीत मासे पाहायला मिळणार. तर तो व्हिडिओ मी पुढच्या व्लॉगमध्ये अपलोड करेन. तो पुढचा व्लॉग पाहायला विसरू नका. आणि माझा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. आणि माझ्या असेच नवनवीन व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझा पुढचा व्लॉग पाहायला विसरू नका. धन्यवाद मंडळी.